नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रमेश हनुमान जाधव, मुक्काम पोस्ट गोळीचं, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरं, आता हा पूर्ण रताळ्याचा प्लॉट आहे बरोबर संपूर्ण. तर मला सांगा की हा किती क्षेत्र आहे? 20 गुंठ. 20 गुंठ क्षेत्र आहे. बरं, मग ह्याला कसं खताचं व्यवस्थापन केलं सुरुवातीला? रताळे लावताना आपण 5 पोती कृषी अमृत बरं, हां, आणि लावून घेतली. लावून घेतलं. त्यानंतर आपण आळवून घेतली सॉइल चार्जरची. बरं, काय काय घेतलं सॉइल मायक्रो आणि मायक्रो चार्ज आणि एनर्जी चार्ज घेतले. एनर्जी बुस्टर? दोन्ही गोष्ट सॉइल चार्जर मायक्रो एनर्जी बुस्टर जाळून गेलं. बरं, काय बदल जाणवला तुम्हाला? बदल आता रताळ आपली काही किडलेली नाही त्या अजिबात. बरं बरं, नाही सुरुवातीला वापरलं ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला वापरत यावी का नाही, ही जी पिकाची वगैरे झाडी लांबी होती नाही, ही वेल अजिबात नव्हतं, पूर्णपणे असं हे झालेलं मेल्या दिसत होतं. बारीक. बरं पूर्ण सुरुवातीला बारीक, हां. बरं असं पूर्ण करपल्यागत असं दिसायचं. बरं जे आपण फवारणी केल्यानंतर त्याची पिकाची जाडी पण आणि हिरवळ पण वाढलं, काळजी भरपूर वाटली. काय बेस्ट फवारणी केली? त्यावेळी मायक्रो आणि हे सांगितलं आळवणी केली. फवारणीनंतर ते ह्याची केली, soil charging आपली. फ्रूट चार्जर. Fruit charging फवारणी. बरं, त्याची फवारणी केली. त्याच्यानंतर मग त्याची काय दिसायला लागली? त्यानंतर ही वेल वगैरे जाडी दिसायला झाडे काळी दिसायला लागली. काळुकी दिसायला लागली. काळोखी दिसायला लागली. काळुकी दिसायला लागली. बरं, काळुकी नव्हतीच. नव्हतीच. काळुकीची नव्हती. त्याला किती बेसोड झाले? त्याला 2च झाले फक्त. 2. दुसरा काय काय वापरला बेसोड? दुसरा RNPचं वापरलं, RMPH कृषी अमृत कृषी वापरलं. अमृत. बरं, आणि काय ते टाकल्यानंतर काय बदल जाणवला? ते टाकल्यानंतर यालाची वाढ पण झाली बरं, आणि खाली रताळाची पण वाढ झाली. रताळ्याची पण वाढ व्हायला लागली. बरोबर. आता तुम्ही किती वर्ष झाले वापरताय? ते आता मी वापरून त्याला 5 वर्ष पण गेली. 5 वर्ष होऊन गेले. होऊन बरोबर. आणि ह्याच्या आधी पण तुमचा रताळाचा प्लॉट आपला होता. बरं, त्या प्लॉटला किती उत्पादन सापडलं? त्या प्लॉटला आपल्याला 6 टन माल गावला होता. 6 टन. किती क्षेत्र होतं? 24 गुंठे. 24 गुंठ्यात 6 टन गावलं. 6 टन मिळाला. बरोबर. आता हा जो रताळ्याचा प्लॉट आहे हा दुसऱ्यांदा आहे. हा दुसऱ्यांदा आहे. बरोबर. बाकी तुमचं ऊसाचा पण ऊसाच पण व्हिडिओ आहेत की. व्हिडिओ आणला आहे. तर काय वाटते म्हणजे यंदा तर बघितलं तर पाऊस किती होता? नंतर पाऊस जास्त असल्यामुळे रताळ काढायला आपल्याला वेळ झाला. वेळ झाला. बरं, नाहीतर रताळ मागत नाही काय, पण दिवाळी दरवर्षीच्या बदल्या यंदा पावसाचं काय पावसामुळं तर झालं. पहिल्यांदा आपल्याला पाऊस जे चालू झाला का नाही, त्या पावसात याला आता वाढ पण झाली नाही आणि त्याला काळोखी पण आहे. काय झालं? लावल्यापासून लावल्यापासून तसंच होतं. कुठल्या महिन्यात लावलं? 18 जूनला लावला. 18 जूनला. म्हणजे भर पावसातच भर पावसातच ते झालं होतं. चालू झाला आणि पाऊस कंटिन्यू होता. पाऊस कंटिन्यू होता. बरं. रोज पाऊस आहे. रोज पाऊस आहे. बरं, आणि ती पावसात काय परिस्थिती झाली त्याची? पावसात वाढच झाली नाही तर झाली नाही. नाही झाली. बरं, मग परत आपण RNPचा दुसरा डोस टाकला का, दुसरा डोस टाकला. बरं, त्याच्यात ती चालू झालं. चालू झाला. बरं, आता जर बघितलं तर पूर्ण प्लॉट ग्रीनरी ही ती एकसारखी आहे एकसारखी आहे. आणि एकसारखं बेल आहे. आता तुमच्यावर जे रताळे लावले त्यांची परिस्थिती काय आहे? आता त्यांची रताळ आता मोठे आपल्यापेक्षा बी. आपलं फक्त 500 ग्रॅमच बसते. बरं त्यांचं 2 किलोवर गेले. बरं, म्हणजे एवढा फरक आहे. तेवढा फरक हा. आहे. पण 2 किलो जर भरले तर फायदा आहे का त्याला? 2 किलोला फायदा नाही. नाही फायदा. हा, नाही, त्याला दर लागत नाही. दर लागत नाही. मग किती साईज पाहिजे मिनिमम? साईज 250, 300, शेवट 500 500. मग त्या लाईनीत आपलं आहे. आहे आणि त्यांचं पुढं आहे 2 किलोच्या आसपास आहे. बरं. 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो. उत्पन्नाच्या बाबतीत त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक जाणवतो? फरक आता हे काढल्याशिवाय कसं काय सांगणार आहे. तरी अंदाजे तुमचा त्यांच्यापेक्षा जास्त आपण उत्पादन काढलं. उत्पादन सापडलं त्यांचं, फक्त उत्पादन कमी पण साईज जास्त आहे. साईज जास्त जाईल. बरोबर. साईज आपली वाढली. संख्या आपली साईज किती चांगली आहे हां, आणि माल पण चांगला आहे. माल पण चांगला. सर जर बघितलं आता ही जी वेल आहे बघ, ही जी जाडी किती आहे, जाडी म्हणा, पानाची कॅनोपी जर बघितली, बरोबर. पानाची कॅनोपी बघा म्हणजे एकदम फ्रेश आहे. आता तुम्ही जर सर म्हणता एवढा पाऊस झाला तर ह्याच्यावर कुठला तुम्हाला असं करपा म्हणा, करपा बिरपा काहीच नाही. तर दुसरा डोस टाकल्यापासून काहीच त्याच्यावर आलेला रोगाव तुम्हाला काम करायला लागलं का? हा? रोगाव काम करायला काय लागलं? काय नाही. काहीच रोगच नाही. रोगच नाही. रोगच नाही. नाही. आणि बाकीच्यांची काय परिस्थिती होती? बाकीच्याने घेतले फवारण्या. बरं, किती फवारणी घ्याव्या लागते? फवारण्या तशा घ्यावं लागते. 3-4 फवारण्या होते तेच. तुम्हाला कसं काय घ्यावं नाही लागतं? काय घ्यावं लागेल. म्हणजे काहीच नाही. काय काय नाही. बरोबर, रासायनिक आपण काहीच वापरलेलं नाही. काहीच नाही. काहीच नाही वापरलं. आता तुम्ही किती वर्ष झालं वापरता सगळी? 5 वर्षाच्या अगोदरपासून 6-7 वर्ष झाली. 6-7 काय कसलं केलं तुम्ही? कसलं केमिकल नाही.
बरोबर. काय मग काय काय बदल जाणवला तुम्हाला? रानाचा पोत जे आहे तो सुधारलाय. बर मातीचा मौसूद जो पण आहे की नाही बरं. तो वाढला गेला त्याने बर. कृषी कृषी अमृत आरएनपीची RNPH वापरला. आता यांनी गेल्या वेळेशी जो रताळाला RNPH वापरला होता, वैदिक वापरलं. बर त्यांनी रताळ काढून बाजूला ठेवलेली होती की माल किती दिवस त्यांचा टिकतो या, बर आणि यंदाचा पण किती टिकल. माल जास्त दिवस टिकतो आपला. बर. मागच्या गेल्या वर्षी वर्षीचा अनुभव काय 6 महिन्यापर्यंत टिकतो. 6 महिने 6 महिन्यापर्यंत काढल्यापासून? काढल्यापासून. आणि बाकीच्यांची काय म्हणजे कशी बाकी? बाकीच्यांची अवस्था बेकार होते. ते महिना 1.5 महिना लय झालं. दीड महिना? हा, मऊ पडत आहे. मऊ पडते. मऊ पडते. 6 महिने म्हणजे 6 आपलं महिन्यापर्यंत आपलं रताळ टिकलं जाते. 3 ते 4 महिने आपला जास्त टिकते. जास्त आणि हे 4 त्यांनी महिने. गेल्या वर्षीच्या त्या रताळाला बाजूला ठेवून मला अनुभव घेतलेला आहे. हो. बर. मग त्याची दर भेटला. दर भेटला मागच्या वर्षी बर. 20 रुपयेपर्यंत भेटला. काय माणसांची काय प्रतिक्रिया येते जी घेऊन जाते त्यांचा? त्यांना अजून माहिती पडना ना आपण हे करतोय, सेंद्रिय करतोय, त्यांना- वैदिक करतोय. हा, वैदिक करतोय, माहिती पडना झाली. त्यांना माहिती पडलं या, पण काय झालं या, तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हा. आता माझ्याकडे जे भाजीपाल्याचे जे येणारे लोक आहेत का नाही, बर. त्यांनी गेल्या वर्षी ज्यावेळेस यांची रताळ नेली होती ती, त्यावेळेस त्यांनी होऊन स्वतः सांगितलं होतं की गोळेश्वरात आम्ही म्हणजे बऱ्याच ठिकाणची ती रताळ घेते ती लोक. बर बर आता जिथं काढणी चालू आहे तिथं लोक घेते ती. घेते. म्हणजे नाही ते म्हणजे भाऊंचं नाव घेतलं हा. की त्यांच्यातली रताळ म्हणले गोडीला जास्त आहे ती. गोड आहे. गोड प्रमाण आणि आहे. त्यांनीच सांगितलं की ही रताळ मऊ पडना झालं या. आता जर बघितलं तर एवढा असा पूर्ण पाऊस आहे तरी जर कुठेही कसलं काय रोग बीग काय नाही. रोग बीग काय नाही. आहे. बरोबर. आता काय असते परिस्थिती म्हणजे जर केमिकलवर हा प्लॉट असता तर काय परिस्थिती होती? केमिकलवर प्लॉट कसं होते, केमिकलनं रताळ फुगतही नसतं. बर बर. रताळ मोठं मोठं होते. होते. त्यामुळे त्याला दर मिळत नाही दर भेटे. केमिकल वापरल्याने. आणि फवारणी आपण आहे त्या फवारणी ते रासायनिकच होते ना, हा त्यामुळे माल होते मोठा. माल मोठा होतो. माल मोठा. पण ह्याला दर जो आहे तो कशाला आहे? ह्याला बारीक ह्याला दर आहे. म्हणजे हा जी साईज इक्वल Size. त्याला रेट आहे. रेट आहे. बरोबर. गवताच्या बाबतीत तुम्हाला काही अंदाज फरक जाणवला का? लागलं बांगलन लय नाहीच झालेली. 2च बांगलन आम्ही घरच्या घरी केले. ते काही घरच्या घरी घरीच एकाच माणसाने केले. ते का उलटने पण 2च आले. 2,000. आता असं काय काय करायला लागतं? आणि आता असं मग बांगलन लय म्हणजे तण लय येते. गवतला येते. हा, बरं. तुमच्या इथं गवत नाही आले. अरे नाही. बघा की काय काय झालं, दाखवा मला. सगळं दिसते. आता सर ही जर बघितलं का हे आपण आता रताळ पण बघूया. बघा मुली तर बघा बघा हे मुळीचं प्रमाण बघा. हो. पांढरी मुळी अजून आहे. पांढरी मग जास्त. खुरपून आला. बघा मुळीचं प्रमाण एकदम माती बुसवी आणि सुट्टी बाग किती. सुट्टी येते. रताळ आत असते ती. आता हे आपण एक काढूया. काढा की. हे म्हणजे ही जी साईज आहे हे बघा ही पण बारीक आहे जरा. बारीक आहे. ही साईज किती भरती आहे? मग आता ही एवढं होस्तोर ह्याची जास्त जाडी होती. जाडी होती. बरोबर. हा. बारकाई म्हणजे ह्याची जी साईज आहे ती मापाचा योग्य आहे. ही योग्य योग्य आहे. आता काढण्याच्या लायक ही आता आहे. बरं. योग्य. काढण्याच्या साईज बाबतीत ही एक नंबर आहे. 1 नंबर आहे. बरोबर आहे का? आपण दिसतं माल बघा. पिडका बिडका काय नाही. म्हणजे माल खराब कसलाच नाही. कशालाच निघणार नाही. बरं. आणि कारण आता बाकी पूर्ण आपला आता भुंड्यात आहे. बोंड्याला बाहेर आलेलं नाही. बाहेर आलं तर मग ती किडलं जातं. किडले जाते. हा. आणि हे सगळं आतमध्ये. आतमध्ये भुंड्यात आणि ही जी मावाशी सर बघितली ती बाकी आता पाणी दिलं घ्यायला. पाणी नाही दिलेलं. पाऊस पावसाच्या पडला. ह्याच्यावर म्हणजे आहे. किती रान मावाशी आहे बाकी पावसाच्या ह्याच्यावरच आहे सगळं. सगळं. आणि जर समजा हा केमिकलवाल्यांचं काय असतं म्हणजे किती खराब निघतं? केमिकलवाल्यांचं खराब म्हणण्यापेक्षा कसं आहे, रताळाला किडकापणा असा वर राहतो शेंड्याला इथं. बरं, इथं असा. बरं, बरं. रताळ जर उघडा असलं तर याला जर तुमचं कमी असलं कमी असलं तर मग बरं. ती प्रमाण म्हणजे जास्त राहते. हे जे वेल आहेत हे त्याचं संरक्षण हा, करतं. संरक्षण करते बरोबर. रताळात. ह्याची जर संख्या कमी असती तर ते किडलं जातं. किडीचं बरोबर. प्रमाण जास्त राहते. तसं आपल्यात कुठं नाही, उघडं दिसत नाही. अजिबात नाही. पूर्ण झाकळलेलं राहणार. बरोबर. आणि त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव सुद्धा
कमी आहे. कमी आहे. म्हणजे जे वेस्टेज जाणार आहे ते आपलं जाणार नाही नाही, जेवढं गावणार ते उत्पादनातून. परत गावणार. बरोबर. तर काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला सांगणार की कृषी अमृत वापरा. बरं, एसीटी वैदिक वापरा. एसीटी वैदिक बरोबर. आणि आज तुमच्या भागात रताळ्याचं प्रमाण आहे तसं आहे, भरपूर आहे, भरपूर आहे. भरपूर. तर त्यांनी जर वापरले तर फायदा होणार. फायदा होणार. काय सांगताल शेतकऱ्यांना? एसीटी वैदिक वापरल्यामुळे भरपूर फायदा झाला आतापर्यंत. बरं, काय काय की जे आपला प्लॉट पहिल्यापेक्षा आत्ता जो दिसतोय ना हां, तो एक नंबर आहे सगळ्यात. बरं. की पहिला आम्हाला असं असा वाटतं प्लॉट आत्ताच रासायनिक वाल्याचा नाही. नसं दादा. हा, कारण आम्हाला जरा प्लॉटची जरा शंकाच होती व्हायला येतोय का नाही त्या बरं, पावसामुळे. बरं, पाऊस जास्त हां. होता ना. नंतर आम्ही एसीटी वैदिक वापरल्यानंतर जो प्लॉटचा आता बघण्यासारखा आहे ना, आता बरं. खरंच नाही असं बघण्यासारखं. मला एक सांगा की पाऊस ज्यावेळेस म्हणजे प्लॉट जोरात कधी दिसायला लागला? ज्यावेळी आपण दुसऱ्यांदा ज्यावेळी टाकले ना बेसळ बेसळ डोस टाकला RNPH. RNPH बरं त्यानंतर हा प्लॉट असा दिसला, बरं. पूर्ण झाकाळ आहे प्लॉट बरं बरं पूर्ण. त्यामुळे आता तुम्ही रताळ वगैरे बघितलं ना तर एक बरं. नंबर आहे सगळे. जास्त जाडी पण नाही, जाडी पण नाही. आणि एकसारखा बसला, एकसारखं बसलं. आणि जर बाहेर जर पडलं ना, बाहेरचं ह्याच्या बाहेर येतात तर लगेच रताळ किडतात. किडतात. हा. बरं, मला एक सांगा, प्लॉटची जी ग्रोथ दिसायला लागली, हा. बरोबर, पाऊस थांबल्यानंतर दिसायला लागली का पावसात? पावसातच दिसत होती. परत पाऊस. आपण ज्यावेळी हे टाकलं ना दुसरा दुसरा डोस. बेस्ट टाकला तरी आपलं एकसारखं प्लॉट परत दिसायला आला. बरं बरं, बस झालं. बारीक म्हणजे- आहे, लय मोठा नाही. म्हणजे परत ग्रोथ दिसायला लागली. परत ग्रोथ दिसायला लागली. किती पाऊस आता त्याच्यानंतर आम्ही पाणी लावलेलंच नाही. लावलेलं सगळं नाही. आता पाणी नाही पावसात पाहिजे. पाणी लावलं आम्ही, त्या पाण्यावर बघितलं नाही. पाणी आपलं घरचं आहे पण आपण लावलं नाही. सगळं पावसात चालू. पावसाळ्यात चालेल तरी पण रान एवढं मवाशी. पावसा असं पाणी साठून राहिले का कधी? नाही कुठं. पाणी नाही कुठं पाणी साठतच नाही राव. साठतच नाही. निचरा होतो सगळं. निचरा होते. म्हणजे सगळं तुम्ही आज इतक्या वर्ष वापरताय त्याच्यामुळे पाणी जमिनीत साठतच नाही. आणि रासायनिक वाल्यांचा प्लॉट असा नाही, नाही असं नाही प्लॉट. असं कुठंच नाही. नाही होतं. मी आता बघून आलो, सकाळी गेलो होतो बरं, बोवायचं. असा प्लॉटच नाही. वेल बिल जर बघितलं तर वेळ आपलं त्याच्यापेक्षा एक नंबर. एक नंबर आहे. आणि सर जाडी बिडी गाडी बघितली बिडी पण एक नंबर. म्हणजे हा जो रस आहे हेच ह्यात खाली उतरतो. बरोबर, हेच मेन फॅक्टरी आहे ह्याची. बरोबर. बरोबर. पानाची जर पानाची ग्रोथ बघितली, growth. शायनिंग बघितली तर ही बघा, मग त्याचं लष्टर सांगतंय की काय परिस्थिती आहे त्यात. परिस्थिती. हे जे आहे. रासायनिक मधल्या रताळात आणि ह्या रताळात फरक काय राहतो? बरं, रासायनिक जिथं वापरलं जातं तिथं वेलाची प्लस रताळाची फोपसी वाढ जास्त होते, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त वाढते. जास्त वाढते. बरं. आणि जास्त वाढल्यामुळे एक तर रताळ एकतर इतकं वाढतं की ते 2 किलोवर जातं. आणि ते बरं. 2 किलोच्या दरम्यान गेलेलं 1 किलोच्या दरम्यान गेलेलं रताळ मार्केटला चालत नाही. मार्केटला चालेल. चालत नाही. दुसरी गोष्ट त्याच्यात केमिकलचा मात्रा असल्यामुळे किडीचा प्रभाव राहतो. बरं, आणि तिसरी गोष्ट असं की त्याला करप्याचा अटॅक जरा राहतो राहतो. केमिकल मधला. केमिकल मध्ये. आणि एसिडी वैदिक मध्ये बरोबर काय होतंय की प्रॉपर काम मातीवर होतंय बरोबर, आणि त्या मातीतनं कीड त्या रताळाला लागत नाही. नाही. बरोबर. आणि कृषामृत मध्ये आपलं काय काय आहे? निंबोळी पेंड लिंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे, तंबाखू डस्ट आहे. त्यामध्ये मातीतल्या किडीवर पण काम करते. करते. रासायनिक मध्ये कीड बरोबर नियंत्रण उलट हे होतं की फोपसी वाढ होत्या, रताळ बाहेर येतं, रताळ बाहेर आलं की कीड. आता तुम्ही सांगत होता करप्याचं प्रमाण. सर बघा की कुठं प्लॉट मध्ये कुठं दिसतंय का तुम्हाला? पण हुडकायला लागेल जरा. पण नाही हा? कुठंच नाही कुठं. आम्हाला जरा पावसामुळे शक्यता होती पण आम्हाला तसं वाटलंच नाही बरं की बाबा पहिल्यांदा करपा वाटत होतं वाटत करपा. आम्ही म्हटलं प्लॉट यंदा बरं, करपा वाटत होता. पण तुम्ही त्यावेळेस काय केलं? की दुसरा डोस टाकल्यापासून ती करपा बी गेला, म्हणजे सगळं झालं. तुम्ही बरोबर योग्य केलं. योग्य पाहिजे. म्हणजे राम सर सुद्धा सांगतात ज्यावेळेस तुमच्या झाडावर रोग येईल किंवा तुम्हाला ही वाटेल, समस्या वाटेल, तेव्हा तुम्ही काय करा, पोषण कुठे द्या, मातीला. आणि तुम्ही तेच केलं त्यामुळे तुम्हाला जाणवलंच नाही. जाणवलं नाही. फवारणी तरी करायला लागली का? फवारणी घेतली की परत बरं, एकच घेतली, त्याच्यावर परत नाही एकच. फवारणी. मग फवारणीची पण काही गरज पडली नाही. नाही, शेवटचीच घेतली. बरोबर आहे. बाकी म्हणजे आज जर तुम्ही जर योग्य नियोजन केलं आणि योग्य जर मातीला पोषण दिलं बरोबर. तर पीक सुद्धा चांगलं येते. चांगलं येते. आता तुम्ही जी सलग 2 वर्ष 7 वर्ष वापरता एवढा आत्मविश्वास कशामुळे तुमच्या प्रमाणाला आला? मी पहिल्यांदा उसाला वापरलं होतं, बरं 60-40 किलो. बरं, सुरुवातीला त्यावेळेस मला अनुभव आला होता की हे वेगळा आहे, वेगळं आहे. वेगळा आहे. आणि तेव्हापासून तुम्ही तेव्हापासून आम्ही यूज करतो. चालू यूज करतो. केलंय. केमिकल पूर्ण बंद केलं. केमिकलचा पूर्ण बंद केलं आहे. बरोबर. आज ही माणसांना खायला भेटणार आहे हे माणसांच्या बिगर केमिकल मिळणार, विषमुक्त. विषमुक्त भेटणार आहे.
म्हणजे खाणारा सुद्धा समाधान आहे, समाधान समाधानी आणि त्याची क्वालिटी पण Quality आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटीच आहे. क्वालिटीचं आहे. बरोबर तुम्ही हे पण खाऊन त्यांचं पण राहायचं काय बरोबर केमिकल मध्ये फरक जे आहे ते ह्याच्यात फरक वेगळा. बरोबर वेगळा हे जे भेटेल शायनिंग आहे की Shining. नाही बरं. ती रासायनिक पेक्षा पण चांगले चांगले हा बरोबर शायनिंग शायनिंग आहे याला. शायनिंग त्याचा आहे याला. माल आपला पाहिजेच आहे ओलीमुळे जरा ही दिसते ना तर तांबडी रताळ दिसते पूर्ण पूर्ण बरोबर म्हणजे याला तांबूसपणा जास्त आहे याला. सगळ्यातनं एसिडी वैदिकचे गुणधर्म ह्यात उतरणार आहे. बरोबर आणि आजची परिस्थिती काय आहे सर केमिकलमुळे माणसं आज आजार आले जास्त आजार जास्त पडते. पडायला बरोबर आहे. त्यांना जे आज तुम्ही विषमुक्त देणार आहे म्हणजे आपण पण चांगलं पिकवतो चांगलं बरोबर आहे. आपण चांगलं पिकवतो ते लोकांनाही चांगले ते आपण पण खाणार आहे. बरोबर पहिली गोष्ट म्हणजे हे जे वेस्ट खाल्ल्यानंतर हे गोड आहे का हम्म. नाही शिजवायची गरजच नाही. शिजवायची गरजच हाय नाही असं खाल्लं तर तुम्हाला गोड लागणार गोड लागणार आणि तुम्ही केमिकलचं खाल्लेलं शिजवून सुद्धा गोड लागणार नाही. नाही लागत बरं तुम्ही बघा मी खाल्ली नाही लागत. नाही लागत आता हाच अनुभव आपल्याला जे गेल्या वर्षी शेतीत रताळ घेतली ते त्यांनी आपल्याला सांगितलं होतं बरं बरं की हे रताळ एससीटी वैदिकवरचं आहे की नाही गोडवा पण जास्त आहे बरं टिकतंय पण जास्त. टिकते पण जास्त. काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना आता जी यंग पिढी जी शेतीत उतरते त्यांना काय सल्ला द्यायचा? खरं तर सगळ्यांनी वापरलं पाहिजे बरं कारण ते केमिकल मुक्त झालं पाहिजे कारण आता लय मोठमोठे आजार यायला लागले. बरं आपण जे केमिकल वापरतो त्यामुळे आपल्या फॅमिलीला तर वाचवलं पाहिजे. बरोबर आपण वैयक्तिक खातो घर तर घरातल्याच तर सेफ केलं पाहिजे. बरोबर आम्ही सुरुवात केली तर तुम्ही लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. म्हणजे सुरुवात स्वतःपासून स्वतःपासून केली पाहिजे. आजार उंबऱ्यात आली त्यातली. हो दवाखान्याला पैसा घालण्यापेक्षा असं घरचं खाऊन आजार व्यवस्थित राहिलेला चांगला लक्षात. बरोबर आहे. तुम्ही जर त्या मातीला जर आता ही काळ्या या आहेच आहे की ती- त्याला जर तुम्ही जर विषमुक्त दिलं तर तुम्हाला उत्पादन पण उत्पादन पण विषमुक्त नाही. बरोबर मिळणार. चालेल धन्यवाद. नाही